हाय गाइस, वेलकम टू माय व्हिडिओ आणि वेलकम टू दिस चॅनल। माझं नाव आहे शिवानी आणि माझा चेहरा जर तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। आज आपण एका इंटरेस्टिंग टॉपिक वरती बोलतोय। आपण इंस्टाग्राम आणि यूट्यूब सगळेच यूज करत असतो, राईट? आणि खूप साऱ्या गोष्टी आजकाल व्हायरल होत चालल्यात। खूप साऱ्या प्रोडक्ट्स दर महिन्याला काहीतरी नवीन प्रोडक्ट व्हायरल होत। असेच काही 5 मेकअप प्रोडक्ट्स आहेत जे खूप जास्त व्हायरल झाले होते सोशल मीडियावरती आणि ते आज मी टेस्ट करणार आहे। पहिलं व्हायरल मेकअप प्रोडक्ट आहे आपलं टिरटिर फाउंडेशन। 2024 मध्ये जर तुम्ही यूट्यूब और इंस्टाग्राम यूज केला असेल तर तुम्हाला या फाउंडेशन बद्दल नक्की माहिती असेल। इतकी हाईप या फाउंडेशनची क्रिएट झाली होती। टिरटिर हा एक कोरियन ब्रँड आहे आणि त्यांचं हे कुशन फाउंडेशन खूप जास्त व्हायरल झालं होतं लास्ट इयर। सो या फाउंडेशनची मिनी साईज मी घेतलेली आहे, जे की 4.5 ग्रॅम प्रोडक्ट मिळते आपल्याला 1890 रुपयाला अमेझॉन वरती इंडियामध्ये। मी शेड घेतलेली आहे 22 न्यूट्रल। मी आधी चांगल्या गोष्टी सांगते ज्या मला आवडल्या। पहिली गोष्ट म्हणजे गुड कव्हरेजसाठी, लाईक एक्स्ट्रीम फुल कव्हरेजसाठी हे फेमस आहे। तर येस शुअर, याचं कव्हरेज एकदम ऑसम आहे, सगळं हाईड करून जातं, तुम्हाला अगदी कन्सिलरची गरज सुद्धा नाही पडत त्याच्यानंतर। तर सेकंड पॉईंट म्हणजे जरी फुल कव्हरेज फाउंडेशन आहे हे, तरी पण ड्राय स्किनला हे इरिटेट नाही होणार किंवा काहीतरी पॅचेस वगैरे फॉर्म नाही करत किंवा इरिटेट नाही करत स्किनला। सो दॅट्स अ गुड थिंग। तिसरी गोष्ट म्हणजे एकदम छानसं सॉफ्ट ग्लोई लुक हे देतं। एकदम एक्स्ट्रीमली मॅट पण नाहीये, एकदम जास्त ग्लोई पण नाहीये, इन बिटवीन याचा फिनिश आहे। सो हे झाले गुड पॉइंट्स फाउंडेशन बद्दलचे। आता आपण वळूया कॉन्स कडे और बॅड पॉइंट्स कडे। बिगेस्ट प्रॉब्लेम मला या फाउंडेशन बद्दलचा हा आहे की शेड मॅच। लाईक यांचं मोस्टली पहिले तरी ऑनलाईनच आपल्याला घ्यावं लागत होतं, यांचे काही फिजिकल स्टोअर्स असे नव्हते आणि आजकाल टीरामध्ये इंडियामध्ये मिळते, पण ते काही सिलेक्टेड सिटीज मध्ये आहे। इतर ठिकाणी आपल्याला फक्त ऑनलाईनच आपण घेऊ शकतो आणि त्यांच्या खूप साऱ्या शेड्स आहेत। इफ आय एम नॉट रॉंग 40 शेड्स वगैरे आहेत त्यांच्या, मे बी एक्सटेंड पण केला असेल त्यांनी। इट्स लिटरली अ हॅसल टू गेट द राईट शेड। 22 न्यूट्रल शेड चूज केली आहे, ती पण मी इंस्टाग्राम वरती त्यांच्या जाऊन त्यांचा जो फिल्टर आहे शेडसाठी, शेड मॅचचा, त्याच्यानेच मॅच करून घेतली होती, पण ती माझ्यासाठी खूप लाईट झाली। आणखी एक प्रॉब्लेम सेकंड वाला मला हा वाटतो याचा की खूप जास्त ऑक्सिडाइज होतं हे फाउंडेशन। सो लेट मी शो यू व्हॉट आय मीन। सो इथे जर तुम्हाला दिसत असेल तर फाउंडेशनचा मी एक स्वॉच केला होता थोड्या वेळापूर्वी, जो की आता माझ्या हाताच्या कलरचा होऊन गेलाय। सो या दिसायला थोडंसं डिफिकल्ट जात आहे। त्याच्या शेजारी मी अजून एक स्वॉच करते सो दॅट आपल्याला कळेल की हे ऑक्सिडाइज किती होतं। आर यू सीइंग दिस? हा फ्रेश स्वॉच आहे आणि हा आता मी थोड्या वेळापूर्वी केला होता। याचा कलर इतका ऑक्सिडाइज झालाय, लाईक लिटरली 4 to 5 शेड्स ऑक्सिडाइज झाले असं मला वाटतंय आणि हा आता माझ्या हाताच्या कलरचा परफेक्टली होऊन गेलाय। बट हा जर तुम्ही बघताय तर एवढा पांढरा पांढरा दिसतोय। मला हा खूप मोठा कॉन वाटतोय की हे इतकं जास्त ऑक्सिडाइज होतंय। तिसरा कॉन मला वाटतो याची प्राइस, लाईक 4.5 ग्रॅम आपल्याला 1800 ला मिळते, लिटरली 1800 ने 1900 ला मिळते। सो फक्त कव्हरेजसाठी आपण एवढे जास्त पैसे स्पेंड करायला पाहिजे असं वाटत नाही, जेव्हा की आपल्याला शेड पण राईट मिळत नाही। आपलं सेकंड प्रोडक्ट आहे हे मेबलिन सुपरस्टे फाउंडेशन। ही बॉटल आपल्याला अराउंड 450 रुपीज मध्ये मिळून जाईल आणि 35 मिली प्रोडक्ट आहे याच्यामध्ये। सो या प्रोडक्ट बद्दल जर चांगल्या गोष्टी सांगायच्या तर या प्रोडक्टचं जे फॉर्म्युलेशन आहे ते मला खूप जास्त आवडलं। हे लुमी मॅट फिनिश आहे याचा, की जो सॉफ्ट ग्लो, सटल ग्लॅम साठी आपल्याला हा यूज करता येईल। सेकंड पॉइंट हा की तुम्ही जर वेल प्रेप केली स्किन तर हे फाउंडेशन अगदी स्किन लाईक फिनिश देतं तुम्हाला, अगदी केकी वगैरे काही वाटत नाही। तिसरा पॉइंट असा की याचा मीडियम टू फुल कव्हरेज आहे, सो आपल्याला ऍक्च्युअली बिल्ड करता येतं आपल्या प्रेफरन्सच्या अकॉर्डिंग। चौथी चांगली गोष्ट म्हणजे हे लॉंग लास्टिंग आहे आणि 30 आवर्स असं यांनी क्लेम केलं। आता मला ऍक्च्युअली मी 30 आवर्स कधी यूज नाही केलं तर त्याच्यामुळे माहिती नाही, पण मी सकाळ ते संध्याकाळपर्यंत यूज केलेलं आहे आणि हे चांगलं चाललं। आणि बाय द एंड ऑफ द डे फक्त इथे ऑइली फील झालं थोडंफार, अदर दॅन दॅट मला बाकी काही इश्यू आला नाही, निघालं नाही फाउंडेशन, विच इज अ गुड थिंग। सो हे होते या प्रोडक्टचे प्रोज। आता आपण याचे थोडे कॉन्स बघून घेऊया। सो पहिली गोष्ट जी मला खूप जास्त बॉदर करते हे म्हणजे शेड रेंज। म्हणजे ऍक्च्युअली लेट मी एक्सप्लेन, मी आधी हे सुपरस्टे मेबलिनचं हे पॅकेजिंग होतं, हे मी यूज करायचे आणि याच्यामध्ये शेड आहे माझी 128 वॉर्म न्यूड। ओके, सो याच्यानंतर आता हे लास्ट इयर आय गेस हे लॉन्च झालं, जे की सुपरस्टे सेम नेम, बट याची जी शेड आहे ही 125 न्यूट्रल आहे जी मी यूज करते। पण ही 128 शेड माझ्यावरती खूप लाईट वाटत होती आणि ही 125 जी शेड आहे ही ऍक्च्युअली माझ्यावरती परफेक्ट जाते। आय डोंट नो व्हॉट्स द रिझन। सो ओव्हरऑल फायनल थॉट्स मला असे वाटतात की ही माझं वन ऑफ द फेवरेट फाउंडेशन आहे। जर तुमची ड्राय स्किन असेल तर या मेक शुअर यू वेल मॉइश्चराइज आणि वेल प्रेप युअर स्किन। आता वळूया लिपस्टिक्स कडे। या व्हायरलच्या नादात मी एवढे पैसे घालवले लिपस्टिक्स वरती, लेट मी शो यू व्हॉट आय मीन। पहिली लिपस्टिक आहे शार्लेट टिल्बरीची पिलो टॉक। सो सपोजिडली आलियाने तिच्या लग्नात ही लिपस्टिक यूज केली होती आणि त्याच्यानंतर इंडियामध्ये एवढी व्हायरल झाली, इंस्टाग्राम मध्ये बघेल तिकडे ती लिपस्टिक दिसत होती। सो मी ही खरेदी केली, लिटरली फक्त
5 ग्रॅम लिपस्टिक आपल्याला 3450 रुपयाला मिळते. कॅन यू इमॅजिन? सो टू बी व्हेरी ऑनेस्ट, मला अशा खूप चांगल्या गोष्टी काही नाहीये त्या लिपस्टिक बद्दल बोलण्यासाठी. कारण पहिली गोष्ट म्हणजे सगळे इन्फ्लुएन्सर्स त्यावेळी असे म्हणत होते की अरे ही सगळ्या इंडियन टोन्स वरती सूट करेल लिपस्टिक आणि XYZ, बट लेट मी टेल यू, असं अजिबातच नाहीये. इवन मला वाटतं की अगदी जर फेअर, तुम्ही एक्स्ट्रीम फेअर वगैरे असाल तर तुमच्यावरती ही चांगली दिसेल, पण माझ्यावरती पण ही शो ऑफ नाही होत. सो मला असं वाटतं की आपल्याला मार्केटमध्ये खूप जास्त चांगले बेटर ऑप्शन्स आहेत त्याच्यावरती आणि खूप कमी प्राइसला. एवढे पैसे घालायची या लिपस्टिक मध्ये काहीच गरज नाहीये अजिबातच. सेकंड लिपस्टिक जी व्हायरल झाली होती ती आहे लॉरियलची वर्थ इट. तुम्ही खूप ऐकलं असेल 2024च्या एंडला की खूप जास्त वर्थ इट चालू होतं. शार्लेट टिल्बरीचं जे पिलो टॉक आहे त्याच्यासारखीच ही लिपस्टिकची शेड आहे असं लोक म्हणत होते आणि त्याच्यामुळे ती खूप जास्त व्हायरल गेली होती. ही पिलो टॉक जी आहे शार्लेट टिल्बरीची, ही ग्लॉसी फिनिश आहे आणि लॉरियलची वर्थ इट लिपस्टिक आहे ती एकदम मॅट फिनिश आहे त्याचं. सो मे बी कलर सेम असेल पण यांचा टेक्स्चर आणि फील पूर्णपणे वेगळे. ही आपल्याला 720 रुपीजला मिळते Amazon वरती. अराउंड 5 मिली प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये. मी ऍक्च्युली वर्थ इट मीडियम शेड घेतली इन्स्टेड ऑफ वर्थ इट. वर्थ इट वॉज द वन जी फेमस झाली होती, कारण जर त्याची शेड पिलोटॉक सारखी म्हणून फेमस झाली तर मला अजिबात सेम लिपस्टिक घ्यायची नव्हती. मला मीडियम शेड त्याच्यातली ट्राय करायची होती आणि याला मार्केट असं केलं होतं की इंडियनचे डार्क स्किन टोन्स आहे त्याच्यावरती ती छान दिसेल, विच इज अगेन नॉट द केस. माझ्यावरतीच ती ब्राउनिश न्यूड अशी दिसतीये आणि आय एम शुअर मीडियम स्किन टोन्स पर्यंत मे बी ही चांगली दिसेल, पण त्याच्यानंतर एकदम डार्क स्किन टोन्स पर्यंत जर आपण गेलो तर मला नाही वाटत की त्यांच्यावरती चांगली दिसेल ही. एक बिगेस्ट फ्लॉ याचा मला हा वाटतो की ही माझ्यावरती खूप जास्त ड्राईंग आहे. लाईक मी ही लिपस्टिक लावल्यानंतर थोड्या वेळानंतर लिटरली माझे लिप्स पील व्हायला चालू होते. लिक्विड लिपस्टिक्स बेसिकली असतातच थोड्या ड्राय पडतात स्किनवरती, पण बाकीच्या लिक्विड लिपस्टिक सोबत मला असं काही एक्सपिरियन्स आधी आला नाहीये. पण ह्याच्यासोबत नो मॅटर मी किती प्रेप केलं, काय केलं, लिप बाम लावला, काय लावला, तरी पण ह्याच्याने काही फरक नाही पडत आहे. मी ऍक्च्युली ह्याच्यावरती पण व्हॅसलिन लावून ट्राय केलंय की बघूया काय होतं का, मॉइश्चरायझिंग फील होतं का, पण नाही, अजिबात नाही. मला हे खूप जास्त ड्राय पडते. तो कलर इज गुड बट याचं फॉर्म्युलेशन मला नाही आवडलं. सो तिसरी लिपस्टिक आहे आपली मॅकची वन ऑफ द बेस्ट सेलिंग लिपस्टिक मेहर. नायकावरती 1.7 ग्रॅम आपल्याला 1650 ला मिळेल ही लिपस्टिक. सो याच्या काही चांगल्या गोष्टी सांगायच्या तर लाईक अदर मॅक लिपस्टिक सारखं याचं फॉर्म्युलेशन खूप चांगलं आहे, खूप क्रीमी आहे, लिप्स वरती खूप सॉफ्ट फील होते आणि स्मेल पण छान आहे. व्हॅनिला सारखं स्मेल करते. मॅकच्या मोस्टली सगळ्या लिपस्टिक तशा स्मेल करतात. बट तो याचे कॉन सांगायचे झाले तर ही पण लिपस्टिक इंडियामध्ये अशी मार्केट झाली होती की सगळ्या स्किन टोन्स वरती चांगली दिसते, बट असं काही नाहीये. याचा एकदमच पिंकिश न्यूड मॉव असं मला माझ्यावरती पण ही शेड कशी दिसते आवडत नाही. मी ब्राऊन लिप लायनर युज करते जेव्हा पण मला ही लिपस्टिक युज करायची असते तेव्हा. सो आय एम प्रिटी शुअर डार्कर स्किन टोन्स वरती ही नाही चांगली दिसणार. दुसरा कॉन असं मला वाटतो की येस इट इज एक्सपेन्सिव्ह. 1650 रुपये मला डेली वेअर लिपस्टिकला घालण्यासाठी वर्थ इट वाटत नाहीये व्हेरी ऑनेस्टली. सो पर्सनली मला या दोन लिपस्टिक साठी असं वाटतं की ब्राऊन लिप लायनर जर मी युज केलं नाही तर मला त्या चांगल्या वाटत नाहीत माझ्या स्किनवरती. सो एवढे पैसे घालून आणखी लिप लायनर युज केलं तरच चांगली, लाईक एवढे कष्ट का घेऊ, एवढे पैसे घातले तर मला पाहिजे की माझी लिपस्टिक ऑन इट्स ओन चांगली दिसेल. सो या डेफिनेटली नॉट वर्थ इट फॉर मी. सो नेक्स्ट प्रोडक्ट आपलं आहे स्विस ब्युटीचं ड्रॉप अँड ग्लो लिक्विड हायलायटर. सो हे 18 मिली प्रोडक्ट आहे आणि अमेझॉनवर आपल्याला एक 300 रुपयाला वगैरे मिळून जात आहे. सो ऍक्च्युली सोशल मीडियावरती मी खूप चांगले चांगले रिव्ह्यूज ऐकले होते या प्रोडक्ट बद्दल, पण मी जेव्हा हे ट्राय केलं तेव्हा मी खूप जास्त डिसअपॉइंट झाले होते. त्याच्याबद्दलची चांगली गोष्ट सांगायची की याची कॉस्ट, दॅट्स इट. मला बाकी काही चांगली गोष्ट याच्याबद्दल नाही वाटत आहे. हे युज केल्यानंतर मला कळालं की याच्यात खूप मोठे मोठे चंकी ग्लिटर पार्टिकल्स आहेत जे तुम्ही जर फेस वरती लावले तर लहान मुलांचा मेकअप असतो ना तो अॅन्युअल डान्स फंक्शन मध्ये वगैरे चकचक चकचक तसा काहीतरी दिसतं. ते अजिबात असं सटेल नाईस हायलायटिंग ग्लो जो आपल्याला पाहिजे असतो मेकअप मध्ये, ग्लोई फिनिश, ड्यूई फिनिश वगैरे, हे असं काही नाही दिसत. सो आता हे प्रोडक्ट मी घेतलेलं तर आहे, तर मग मी हे काय करते की लोशन मध्ये, माझ्या बॉडी लोशन जे असतं त्याच्यामध्ये थोडंसं एक ड्रॉप वगैरे टाकून ते ऍज अ बॉडी हायलायटर म्हणून युज करते, पण मला नाही वाटत हे फेसवरती मी युज करेन. सो आपल्या व्हिडिओचं हे लास्ट व्हायरल प्रोडक्ट आहे क्लिनिकची ब्लॅक हनी लिपस्टिक. सो क्लिनिकने याला वेबसाईट वरती आणि सगळीकडे ऑनलाईन ऑलमोस्ट लिपस्टिक असं मार्केट केलेलं आहे, कारण बेसिकली हा लिप बामच आहे, व्हेरी हायड्रेटिंग लिप बाम, पण याच्यात थोडंसं पिगमेंट पण आहे स्लाइटली, जे अकॉर्डिंग टू ब्रँड प्रत्येक स्किन टोन वरती वेगळं वेगळं दिसतं. सो हे नायकावरती 2200 रुपयाला 1.9 ग्रॅम प्रोडक्ट आपल्याला मिळतंय. सो आपण आधी याच्या चांगल्या गोष्टींबद्दल बोलूया. तर नो डाऊट हे खूप जास्त हायड्रेटिंग आहे. क्लिनिकचे सगळेच प्रोडक्ट्स खूप जास्त हायड्रेटिंग असतात. मॉइश्चर सर्ज तुम्ही युज केला असेल तर तुम्हाला माहिती असेल. हा लिप बाम पण खूप हायड्रेटिंग आहे
आणि जर तुम्ही कलर बघितला तर येस, एक युनिक असा कलर ऍप्लिकेशन नंतर येतो तो. मी इतकी यूज केली की सगळी संपलेली आहे, थोडीशी शिल्लक आहे फक्त. आता येऊया याच्या कॉन्स कडे. येस, तुम्ही विचार केला तोच मी पण म्हणणार आहे की खूप एक्सपेन्सिव्ह आहे. लाईक ना एक्झॅक्टली लिपस्टिक आहे ही, ना एक्झॅक्टली लिप बाम आहे. सो याच्यासाठी आपण 2000 रुपये कशासाठी द्यायचे असं मला वाटतं. इफ आय रिमेंबर करेक्टली, निवियाचा एक ब्लॅकबेरी व्हेरियंटचा लिप बाम जो आहे तो याचा ड्यूप म्हणून फेमस झाला होता लास्ट इयर. त्याचा 4 ग्रॅम्स प्रोडक्ट आपल्याला अराउंड 250 रुपीजला मिळत आहे. मी निवियाचे बाकीचे लिप बाम्स ट्राय केलेले आहेत आणि ते मला आवडतात. सो आय एम प्रिटी शुअर ब्लॅकबेरी व्हर्जन पण मला आवडेलच. आणि इन एनी केस 2000 रुपये लिप बाम साठी घालवणं, इट्स वे टू मच, राईट? सो हे होते मेकअप प्रोडक्ट्स जे रिसेंट इयर्स मध्ये व्हायरल झाले होते इंटरनेटवरती. सो आजच्या व्हिडिओमधलं जर मला एक प्रोडक्ट सजेस्ट करायचं असेल तुम्हाला तर मी हे सजेस्ट करते. अदर दॅन दॅट बाकी सगळं स्किप केलं तरी चालेल, कारण मोस्टली हे सगळे प्रोडक्ट्स स्विस ब्युटीचं सोडलं तर सगळेच खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहेत आणि त्याची गरज नाहीये. आपल्याला बेटर ऑप्शन्स आहेत मार्केटमध्ये अवेलेबल. सो गाइज, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.